नमस्कार. एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. तर चैत्र चाहूल लागताच बाजारामध्ये कैऱ्या येऊ लागतात, म्हणजेच आंब्याच्या झाडांना कैऱ्या येतात आणि ह्या कैऱ्या मार्केटमध्ये येतात आणि मग आपण या कैऱ्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवून खायला लागतो, प्यायला लागतो, जसं की हे कैरीचं पन्हं. तर आज आपण खूपच मस्त आंबट गोड चवीचं हे कैरीचं पन्हं बनवणार आहोत. खूप छान लागतं हे कैरीचं पन्हं. नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाजारामध्ये मला ही कैरी मिळाली, तर मी ही कैरी घेऊन आलेली आहे. तुम्ही कोणतीही कैरी घेऊ शकता पन्हं बनवण्यासाठी. तर ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतली, 5 मिनिटं आधी पाण्यात ठेवली की या कैरीचा जो काही या कैरीला चीक लागलेला असतो तो निघून जातो. 5 मिनिटासाठी पाण्यात ठेवली आणि स्वच्छ धुवून घेतली. आता ही रुमालाने कोरडी करून घ्यायची आहे. तर कैरीची वाटली डाळ ही रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, नक्की पहा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ही कैरी चांगली पुसून घेतली. आता या देठाची बाजू आपण काढून घेणार आहोत आणि ही कैरी आपल्याला कुकरमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायची आहे. तर कैरीला आपण चीर मारणार आहोत. तर कैरीला चीर मारली ना की या कैरीचा एवढा छान सुगंध येतो की ना तोंडाला पाणी सुटायला लागतं. खूप मस्त सुगंध येतो. आणि आता ह्या कैऱ्या आपल्याला या कुकरमध्ये स्टीम करायला ठेवायच्या आहेत. त्याआधी कुकरच्या बेसला आपण पाणी घालणार आहोत. तर 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे असं छोटंसं पातेलं मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे. तर कुकरच्या डब्यामध्ये तुम्ही ह्या कैऱ्या ठेवून कुकरला 1 शिट्टी करून घेऊ शकता. तर मी ह्या कुकरमध्ये असे कैऱ्या ठेवलेल्या आहेत. पाणी अजिबात आपण कैरीला घातलेलं नाही आहे, फक्त बेसला थोडंसं पाणी घातलं आहे. तर सुरुवातीला कुकर गरम करेपर्यंत मीडियम फ्लेम ठेवली आणि लो फ्लेमवरती या कैऱ्या छान शिजवून घेतल्यात, वाफवून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. तर ही कैरी आपण बाजूला काढूया. तर आता आपल्याला हा पल्प वेगळा करून घ्यायचा आहे, म्हणजेच कैरीचा गर वेगळा करून घ्यायचा आहे. तर सालीचा गरसुद्धा आपण काढून घेणार आहोत. असं या पद्धतीने चमच्याने काढलं की सोपं जातं. तर सालीचा गर तुम्ही बघू शकताय, असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर सगळ्या सालींचा गर आपण अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत. खूप मस्त हा म्हणजेच कैरीचं पन्हं बनतं. आणि या कैरीचं आपण जे पल्प बनवणार आहोत, तर तो पल्पसुद्धा चपातीबरोबर खूप छान लागतो. लहान मुलं चपातीबरोबर हा पल्प खातात आणि खूप मस्त लागतो, त्यांना खूप आवडतो. तर मी असं चपातीबरोबरसुद्धा हा पल्प देत असते. तर दोन्ही कोयसुद्धा मी इथे गर काढून घेतलेले आहेत. तर चमच्याच्या साहाय्याने आपण गर काढलेला आहे. अजिबात हात भरवण्याची गरज लागत नाही. तर हा कैरीचा गर आपला निघलेला आहे. तर 1 कप कैरीचा गर आहे, त्यासाठी मी ते 1.5 कप गूळ वापरलेला आहे. गूळ हा कैरीच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता. जर जास्त आंबट कैरी असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता किंवा मग कमी आंबट असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता. तर तुम्ही बघू शकताय, गूळ आपल्याला चांगला विरघळून घ्यायचा आहे यामध्ये आणि चांगला फोडून घ्यायचा आहे. कैरीचे जे म्हणजे छोटे छोटे गर आहेत, तर ते सुद्धा आपल्याला फोडून घ्यायचे आहेत. आणि आता आपण या भांड्यामध्ये असं ह्या चाळणीवरती हा पल्प काढून त्याला गाळून घेणार आहोत. गाळून घेतल्यामुळे गुळामधला जो थोडासा कचरा वगैरे असतो किंवा मग कैरीच्या शिरा वगैरे असतात, त्या बाजूला होतात. तर अशा पद्धतीने आपण हा पल्प वेगळा करणार आहोत. चांगला असा हा पल्प आपण गाळून घेतलेला आहे. तर या पल्पमध्ये आता आपल्याला फक्त इलायचीची पूड घालायची आहे. तर घरातच कुटून घेतलेली इलायचीची पूड मी घातलेली आहे, पाव चमचा. आणि पाव चमचा आपल्याला इथे जायफळची पूड घालायची आहे. तर जायफळ किसून घातलेलं आहे मी. तर हे छान मिक्स करायचं आहे. खूप मस्त हा पल्प बनतो आणि सुगंध पण खूप छान येतोय. तर तुम्ही बघू शकताय, आपला हा कैरीचा पल्प बनवून तयार झाला. आता या पल्पपासून आपण पन्हं बनवूया. तर पन्हं बनवण्यासाठी आपण काय करणार आहे, 2 ग्लासमध्ये आपण बर्फ घालणार आहोत. तर इथे 2 ग्लास घेतलेले आहेत आणि यामध्ये थोडा थोडा बर्फ घालायचा आहे आणि थंडगार पाणी आपल्याला पन्हं बनवण्यासाठी घ्यायचं आहे. तर हे पल्प जो आहे कैरीचा, तो यामध्ये घालायचा आहे. 1 ते 1.5 चमचा पल्प प्रत्येक ग्लासला तुम्ही वापरू शकता. जर ग्लास छोटा घेतला, म्हणजेच कैरीचं पन्हं तुम्हाला कमी बनवायचं असेल तर 1 चमचा वापरू शकता. म्हणजे तुमच्या चवीनुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही पल्प घेऊ शकता. तर थोडेसे पुदिन्याची पानंसुद्धा मी कुस्करून घातलेले आहेत आणि पाणी घातले. तर थंडगार पाणी घातले आणि हे छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. तर पल्प चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि खूपच मस्त अप्रतिम अशा चवीचं, आंबट गोड चवीचं हे कैरीचं पन्हं आपलं बनवून तयार झालं आहे. उन्हाळ्यामध्ये कैरीचे किंवा हे आंबट पदार्थ खाण्याची मजा काही वेगळीच असते. तर हा पल्प जो बनवलेला आहे तो काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. 4 ते 5 महिने या पल्पला काहीच होत नाही आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही असं हे पन्हं बनवून पिऊ शकता. खूप छान पन्हं बनतं.
तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.